शिरोळ येथील पीएम श्री छत्रपती विद्यामंदिर क्रमांक 3 या शाळेत आज एकाच वेळी 2 भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. तब्बल 32 वर्ष निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि विद्यार्थ्यांप्रती अपार प्रेमानं शिक्षण सेवा बजावणारे शिक्षक उत्तम माणिक कोळी यांना स्वेच्छानिवृत्तीचा निरोप देण्यात आला. तसेच शाळेतील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही याचवेळी पार पडला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पालक, शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. 4थीच्या विद्यार्थ्यांनी निरोप भाषण करताना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. याप्रसंगी उपस्थित शिक्षक व पालकांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि संपूर्ण परिसर भावनांनी भारावून गेला. उत्तम कोळी सरांचा प्रवास हा केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर एक आदर्श मार्गदर्शक म्हणूनही प्रेरणादायी राहिला. त्यांनी आपल्या सेवेला 18 डिसेंबर 1993 रोजी कागल तालुक्यातील बेणिक्रे विद्यामंदिर इथं सुरुवात केली. त्यानंतर 2018 साली त्यांची बदली शिरोळ येथील पीएम श्री छत्रपती विद्यामंदिर इथं झाली. इथे त्यांनी केवळ अध्यापनच नाही तर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठीही मोठं योगदान दिलं आहे. शाळेसाठी सुमारे 1.5 लाख रुपयांचं भव्य स्टेज तसेच 3.5 लाख रुपयांचं आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या स्थानिक लोकांशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळे 5 वर्षापूर्वी पहिलीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची पटनोंदणी 68 झाली होती. ती आज पण ब्रेक ठरली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक, वक्तृत्व आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं. त्यांच्या शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होते. मात्र नियतीनं त्यांची कठोर परीक्षा घेतली. सन 2019मध्ये त्यांना तोंडाच्या कॅन्सरचं निदान झालं. 3 वेळा शस्त्रक्रिया होऊनही त्यांनी शिक्षण सेवा सोडली नाही. आजाराशी झुंज देत असतानाही विद्यार्थ्यांप्रती त्यांची तळमळ कायम राहिली. गेल्या 2 वर्षापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रजेवर होते. अखेर 30 जानेवारी 2026 रोजी वैद्यकीय मंडळानं त्यांना कामासाठी अपात्र ठरवलं आणि त्यानंतर त्यांना अधिकृत सेवानिवृत्ती देण्यात आली. या संपूर्ण सेवा काळात त्यांनी सहकारी शिक्षक, अधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी व पालक यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केलेत. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की उत्तम कोळी सरांसारखा समर्पित शिक्षक मिळणं दुर्मिळ आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रागिनी फुलारे पाटील मॅडम यांनी प्रास्ताविक करत कोळी सरांचा परिचय करून दिला. व्यवस्थापन समिती सदस्य व पत्रकार दिलीप कोळी यांनी आपल्या मनोगतात कोळी सरांच्या मार्गदर्शनामुळेच आपण शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रात कार्य करू शकलो असं नमूद केलं. शिक्षिका सुरेखा येळगुडी यांनी कोळी सरांसोबतचे अनुभव सांगत त्यांच्या कार्याची उजळणी केली. यावेळी शाळेच्या वतीनं कोळी सर, त्यांच्या पत्नी मातोश्री तसेच संपूर्ण कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबातील 2 मुलं, सुना, नातवंड आणि आई यांची उपस्थिती कार्यक्रमाला अधिक भावनिक बनवणारी ठरली. कोळी सरांना बोलता येत नसल्यामुळे त्यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव मयुरेश कोळी यांनी शाळेचे आभार मानले. विशेष म्हणजे स्वतः आजारी असतानाही कोळी सर प्रत्येक 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा घरातील विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊ पाठवत असत. ही बाब उपस्थितांना विशेष भावली. आजही त्यांनी मुलांसाठी पौष्टिक आहार घेऊन आले होते. त्यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना आहाराचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शाळेचे शिक्षक सिद्धगोंडा बंडगर, फिरोज कादरभाई, सौ बोरचाटे मॅडम, सौ भंडारे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष स्वाती कोळी, सदस्य शैलजा कुरुचीकर, गुलनाज शेख, आरती आरगे, शाळेसाठी सक्रिय मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे, पोषण आहाराच्या नीता माने, मनीषा कोळी, ज्योती सातपुते व विद्यार्थी या सर्वांनी कोळी सरांना उत्तम आरोग्याच्या व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निरोपानं शाळेच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय संपला असला तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात सदैव जिवंत राहील अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.